शासकीय पदभरतीची जाहिरात देऊन शेकडो बेरोजगारांकडून शुल्क आकारात त्यांची फसवणूक केल्याने खळबळजनक प्रकरण चव्हाट्यावर आले आहे। या संदर्भात मनसेने रितसर तक्रार केली। त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी या संदर्भात लेखी निर्देश दिले, परंतु गटशिक्षण अधिकाऱ्यांनी गंभीर प्रकरणात अद्यापही कुठलीही तक्रार दाखल न केल्याने या संदर्भात नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी कार्यकर्त्यांसह शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घालीत एनजीओच्या मुख्य संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। येथील दाते कॉलेज चौकात सर्वत्र शिक्षा समिती या नावाचे दिल्ली स्थित एनजीओने कार्यालय थाटले। शासकीय पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली। या जाहिरातीच्या माध्यमातून प्रति सुशिक्षित बेरोजगारांकडून 315 रुपये उकळले गेले। केवळ यवतमाळ शहरातच नव्हे तर जिल्ह्याच्या दुर्गम भागापर्यंत एजंट पाठवून लाखो रुपयांचा मलिदा या संस्थेने लाटलाय। सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार यांची मान्यता असल्याची बतावणी केली गेली। नोकरीच्या विवंचनेत असलेले अनेक बेरोजगार याला बळी पडलेत। विशेष म्हणजे निवड प्रक्रियेदरम्यान प्रत्येक बेरोजगारांकडून सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 15,500 रुपये देखील घेण्यात आले। सदर प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभिजित नानवटकर यांच्या लक्षात आला। त्यांनी या संदर्भात शिक्षणाधिकारी मिश्रा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली। हा प्रकार गंभीर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मिश्रा यांनी या संदर्भात तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिले, परंतु आठवडा लुटूनही या संदर्भात रितसर कारवाई झालेली नाही। नेमके पाणी मुरते तरी कुठे हा विषय ऐरणीवर अद्यापही आहे। केवळ यवतमाळ शहरच नव्हे तर जिल्ह्याभरात शेकडो बेरोजगारांची यामध्ये फसवणूक झालेली आहे। गट शिक्षणाधिकाऱ्यांनी लावलेली चुप्पी या प्रकरणात खोलवर संशय निर्माण करणारी ठरते आहे। आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शिक्षणाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि इथे आम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे। आमची मागणी हे होती की सर्वत्र शिक्षा समिती ही एक बोगस पद्धतीची शिक्षक भरती यवतमाळ जिल्ह्यात करत होती। या सर्व गैरप्रकार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने यवतमाळ शहराच्या वतीने उघडकीस करण्यात आला। शनिवारी आम्ही त्या कार्यालयात आकस्मिक भेट देऊन त्या कार्यालयात जे फॉर्म विक्री चालू होती ती बंद केली। रविवारीही बंद होती आणि सोमवारी त्यावर शिक्षण विभागाने कारवाई केली। कारवाई झाल्यानंतरही अद्यापही त्या सर्वत्र शिक्षण समितीच्या संचालकाविरोधात कुठलाच गुन्हा दाखल झालेला नाही आहे। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी आहे की आपण या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा। आज आम्ही इथं ठिय्या आंदोलन केले असता जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात त्यांनी आम्हाला आश्वस्त केले की आज रोजी गुन्हा दाखल होईल 4 वाजेपर्यंत आणि आम्ही आमचं ठिय्या आंदोलन इथे थांबवलेलं आहे। आज जर 4 वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक भूमिका घेईल।